हॅलो फ्रेंड्स, आमच्या चॅनलवर तुमचे स्वागत आहे। जर तुम्ही महाराष्ट्रातील अमरावतीला सहलीची योजना आखत असाल तर हा व्हिडिओ तुमच्यासाठी सर्वोत्तम मार्गदर्शक आहे। अमरावतीमध्ये प्राचीन मंदिरापासून ते सुंदर उद्यानापर्यंत पाहण्यासारखे बरेच काही आहे। हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा, कारण आमच्याकडे एक सरप्राईज स्पॉट आहे जे या यादीत सर्वात वर असेल। चला तर मग जाणून घेऊया अमरावतीमधील भेट देण्यासारखी 10 महत्त्वाची ठिकाणे। जर तुम्हाला आमचा हा व्हिडिओ आवडला तर आमच्या चॅनलला सबस्क्राइब करा आणि घंटी आयकॉनवर क्लिक करून आमच्या पुढील येणाऱ्या व्हिडिओसाठी अपडेट रहा। नंबर 10, श्री भक्तिधाम मंदिर। श्री भक्तिधाम मंदिर अमरावती बस स्थानकापासून 5 किलोमीटर अंतरावर आहे। बडनेरा रोडवरील भक्तिधाम मंदिर हे अमरावतीतील प्रसिद्ध तीर्थस्थळापैकी एक आहे, जे भगवान कृष्ण आणि देवी राधा यांना समर्पित आहे। मंदिराच्या मुख्य गाभाऱ्यात भगवान कृष्ण आणि राधा यांची सुंदर मूर्ती दिसते, ज्या संगमरवरीने बनवलेल्या आहेत। या धार्मिक स्थळाला भेट देण्यासाठी तुम्ही टांगा, खासगी टॅक्सी आणि ऑटो रिक्षा भाड्याने घेऊ शकता। नंबर 9, वुड्स वॉटर पार्क। वुड्स वॉटर पार्क अमरावती बस स्टँड पासून 7 किलोमीटर अंतरावर आहे। कुटुंबासोबत मजेदार दिवस घालवण्यासाठी वुड्स वॉटर पार्क हे सर्वात उत्तम ठिकाण आहे। येथे रोमांचक वॉटर स्लाइड्स आहेत, ज्यांचा तुम्ही भरपूर आनंद घेऊ शकता। याशिवाय एक मोठा वेव्ह पूल देखील आहे, ज्यामध्ये सर्व वयोगटातील लोक खेळू शकतात। येथील वातावरण खूपच ताजे आहे। हे ठिकाण स्थानिक आणि पर्यटक दोघांमध्ये खूप लोकप्रिय आहे। जर तुम्हाला तुमचा दिवस आनंदाने आणि ऊर्जेने भरलेला हवा असेल तर तुमच्या यादीत वुड्स वॉटर पार्क नक्की जोडा। नंबर 8, ऑक्सिजन पार्क। ऑक्सिजन पार्क अमरावती बस स्थानकापासून 2 किलोमीटर अंतरावर आहे। अमरावतीतील ऑक्सिजन पार्क हे खूप छान आणि शांत ठिकाण आहे। हे विशेषतः त्यांच्यासाठी आहे ज्यांना वनस्पती आवडतात किंवा ज्यांना त्यांच्या कुटुंबासोबत दर्जेदार वेळ घालवायचा आहे। हे उद्यान खूप मोठे आहे आणि येथे करण्यासारख्या खूप गोष्टी आहेत। येथे अनेक बनावट प्राण्यांच्या मूर्ती आहेत, ज्या मुलांना आणि प्रौढांना प्राण्यांबद्दल ज्ञान मिळवण्यास मदत करतात। मुलांसाठी खेळण्यासाठी झुले, स्लायडिंग स्लाइड्स आणि जंगल जिम देखील आहेत। या उद्यानाची रचना अशी आहे की तुम्हाला सर्वत्र निसर्गाचे अस्तित्व जाणवते। येथे लेडी ट्री नावाची एक खास कलाकृती आहे, ती निसर्ग आपली कशी काळजी घेतो हे दाखवते। उद्यानात प्रवेश करण्यासाठी फक्त एक छोटी तिकीट फी भरावी लागते। नंबर 7, HPPM स्पोर्ट कॉम्प्लेक्स आणि म्युझियम। अमरावती बस स्थानकापासून श्री हनुमान व्यायाम प्रसारक मंडळ 2 किलोमीटर अंतरावर आहे। HPPM स्पोर्ट कॉम्प्लेक्स अमरावतीच्या मध्यभागी आहे। क्रीडाप्रेमीसाठी हे एक उत्तम ठिकाण आहे। क्रिकेट, फुटबॉल आणि इतर अनेक खेळांच्या सुविधा इथे उपलब्ध आहे। या क्रीडा संकुलाजवळ एक संग्रहालय देखील आहे। हे संग्रहालय शहराच्या क्रीडा वारशाचे प्रदर्शन करते। येथे तुम्हाला खेळाचा इतिहास समजेल। जर तुम्ही क्रीडाप्रेमी असाल किंवा इतिहासात रस असेल तर हे ठिकाण तुमच्यासाठी आहे। नंबर 6, छत्री तलाव। छत्री तलाव अमरावती बस स्थानकापासून 4 किलोमीटर अंतरावर आहे। छत्री तलाव हा एक अतिशय सुंदर तलाव आहे। हे सरोवर इतिहासाशी जोडलेले आहे। त्याचे पाणी खूप शांत आहे। आजूबाजूला हिरवेगार वातावरण आहे। हे ठिकाण संध्याकाळी फिरायला जाण्यासाठी परिपूर्ण आहे। तुम्ही येथे बोटिंग देखील करू शकता। तलावाजवळ ऐतिहासिक छत्री आहे। या छत्र्या तलावांचे सौंदर्य आणखी वाढवतात। जर तुम्हाला फोटोग्राफीची आवड असेल किंवा फक्त आराम करायचा असेल तर हे ठिकाण परिपूर्ण आहे। अमरावतीच्या प्रवासादरम्यान हे ठिकाण अवश्य भेट द्या। नंबर 5, सतीधाम मंदिर। सतीधाम मंदिर अमरावती बस स्थानकापासून 2 किलोमीटर अंतरावर आहे। 1975 मध्ये बांधलेले सतीधाम मंदिर अमरावती शहराच्या मध्यभागी रॅलीज प्लॉट नावाच्या ठिकाणी आहे। या सुंदर मंदिराची स्थापना श्री मधुसूदन शिवचंद्राय झुंझुनवाला यांनी केली होती। मंदिराच्या रचनेत 3 वेगवेगळे घुमट आहेत, जे पुरीतील जगन्नाथ मंदिरासारखे दिसतात। सतीधाम मंदिर हे देवी सतीला समर्पित एक पवित्र स्थान आहे। हे मंदिर धार्मिक महत्त्वाव्यतिरिक्त भव्य स्थापत्य कलेचे एक उदाहरण देखील आहे। येथील शांत वातावरण आणि सुंदर दृश्य सर्वांना आकर्षित करतात। नंबर 4, बांबू गार्डन। बांबू गार्डन अमरावती बस स्टँड पासून 4 किलोमीटर अंतरावर आहे। बांबू गार्डन महाराष्ट्र वन विभागाने विकसित केले आहे। येथे एकाच ठिकाणी 65हून अधिक बांबू प्रजाती पाहता येतात।
बांबूच्या इतक्या विविध जाती एकत्र पाहण्याची संधी खूप खास आहे। येथील बांबू देश-विदेशातून गोळा केला गेला आहे। या बागेत बांबूपासून बनवलेल्या अनेक गोष्टी दिसतात, जसे की बांबूच्या झोपड्या, बांबूचा पूल आणि बांबूची गुहा। येथे एक बांबू माहिती केंद्र देखील आहे, जिथे बांबूबद्दल बरेच काही शिकता येते। येथे एक कॅक्टस गार्डन, कमळ बाग आणि मुलांसाठी एक खास खेळण्याचे उद्यान देखील आहे। नंबर 3, साईबाबा मंदिर। साईबाबा मंदिर अमरावती बस स्टँड पासून 6 किलोमीटर अंतरावर आहे। साईबाबा मंदिर हे एक प्रसिद्ध धार्मिक स्थळ आहे। लोक येथे भक्तिभावाने येतात। हे फक्त प्रार्थना स्थळ नाही, लोक येथे शांती आणि विश्रांती मिळवण्यासाठी येतात। मंदिराची वास्तुकला खूपच सुंदर आहे। येथील शांत वातावरण ध्यान आणि आत्मनिरीक्षणासाठी एक उत्तम ठिकाण आहे। या मंदिराच्या भिंतीवर धार्मिक चित्रे किंवा कोरीवकाम आहेत, जे धार्मिक घटनांचे चित्रण करतात। येथील लोक खूप मदतगार आणि आदरातिथ्य करणारे आहेत। नंबर 2, एकविरा देवी मंदिर। एकविरा देवी मंदिर अमरावती बस स्टँड पासून 2 किलोमीटर अंतरावर आहे। श्री एकविरा देवीचे मंदिर अंबादेवी मंदिराजवळ आहे। हे मंदिर अंबादेवी पासून मंदिराच्या काही पावलांच्या अंतरावर आहे। हे एक खूप जुने मंदिर आहे, जे अमरावतीचे महान संत परमहंस श्री जनार्दन स्वामी यांनी 1660च्या सुमारास बांधले होते। नवरात्रीत येथील वातावरण खूप खास असते। जे कोणी भक्त अंबादेवीच्या दर्शनासाठी येतात, ते एकविरा देवीचे दर्शन नक्कीच घेतात। मंदिराभोवती अनेक चांगली हॉटेल्स आणि धर्मशाळा आहेत, जिथे राहण्याची चांगली सोय उपलब्ध आहे। नंबर 1, अंबादेवी मंदिर। अंबादेवी मंदिर अमरावती बस स्टँड पासून 2 किलोमीटरच्या अंतरावर आहे। शहराच्या मध्यभागी असलेल्या गांधी चौकात श्री अंबादेवी मंदिर आहे। अंबादेवी मंदिर हे अमरावतीचे हृदय आणि आत्मा आहे। हे मंदिर देवी अंबादेवीला समर्पित आहे। हे खूप जुने मंदिर आहे, ज्यांचा उल्लेख जुन्या कागदपत्रांमध्ये आणि राजपत्रांमध्येही आढळते। देशाच्या विविध भागातील आणि समाजाच्या प्रत्येक स्तरातील लोक या मंदिराला भेट देण्यासाठी येतात। दसऱ्याच्या आधी येणारा नवरात्र उत्सव येथे मोठ्या थाटामाटात आणि बंधुभावाने साजरा केला जातो। या 9 दिवसात येथे धार्मिक आणि सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन केले जाते। या निमित्ताने एक मोठा मेळा देखील आयोजित केला जातो, ज्यामध्ये सर्व वर्गातील लोक पूर्ण उत्साहाने सहभागी होतात। अमरावतीमध्ये अंबादेवी मंदिर हे भेट देण्यासाठी सर्वोत्तम ठिकाण आहे। ओके, दॅट्स इट। महाराष्ट्रातील अमरावतीमधील भेट देण्यासाठी हे टॉप 10 ठिकाणे होती। अमरावतीमध्ये प्रत्येक ठिकाणी काहीतरी खास आहे, जे तुमचा प्रवास खास बनवू शकते। यापैकी कोणते ठिकाण तुम्हाला सर्वात जास्त आकर्षित करते, हे आम्हाला कळवण्यासाठी कृपया कमेंट बॉक्समध्ये टाईप करा। हाय, जर तुम्हाला आमचा हा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज लाईक बटनवर क्लिक करा। जर तुम्ही आम्हाला काही विचारू इच्छिता तर कमेंट बॉक्समध्ये टाईप करा। जर तुम्ही आमच्या पुढील येणाऱ्या व्हिडिओसाठी अपडेट राहू इच्छिता तर आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा।